नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ज्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून आपण ज्वारीचे बाजार अपडेट जाणून घेणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर पुण्यामध्ये आपण ज्वारीला मोठी आवक आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी दरही आपल्याला चांगल्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामध्ये बघितलं असेल, मालदांडी ज्वारीसाठी 6,200 पार. आज आपण या सविस्तर माहिती बघणार आहोत. महाराष्ट्रात ग्रामीण अवस्थेत ज्वारीला या पिकासाठी एक सर्वसाधारण महत्त्व मानलं जात आहे आणि उन्हाळ्यासाठी तीव्रता वाढत आहे आणि त्या वाढत असताना बाजारपेठेत आपल्याला ज्वारीला चांगली मोठी तेजी पाहायला मिळत आहे. विशेष खाण्यासाठी अत्यंत चविष्ट म्हणजे दर्जेदार मानलेले एक मालदांडी ज्वारीला ग्राहकांसाठी एक मोठी मागणी असून यामध्ये आपल्याला प्रतिबिंब यासाठी बाजार स्पष्ट उमटले आहेत. आज राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये आपण बाजार समितीनुसार ज्वारीला 6,000 रुपयेपर्यंत टप्पा ओलांडला आहे. आज या लेखामध्ये आपण बघितलं असेल, राज्यातील विविध भागामध्ये ज्वारीला आढावा आपण आता थोडक्यात जाणून घेऊयात. त्यामध्ये बघितलं असेल, मुंबई आणि पुणे या दर्जात आपल्याला राज्य आर्थिक किंवा सांस्कृतिक राजस्थानी पुणे या ठिकाणी आपल्याला ज्वारीला विक्री दर मिळाला आहे. पण मुंबईमध्ये आपण स्थानिक जी लोकल ज्वारी आहे त्यात मोठी आवक असून तेथे आपल्याला 6,500 रुपये पोहोचला आहे. सरासरी 5,150 रुपये दरात आपल्याला व्यवहार होताना आपल्याला दिसला आहे. पण चांगल्या प्रतीच्या ज्वारीला मोठी मागणी आहे. दुसरीकडे आपण बघितलं असेल, पुणे बाजार समितीमध्ये प्रसिद्ध असलेला मालदांडी ज्वारीला पाहिला आपल्याला. या पुण्यामध्ये मालदांडी ज्वारीला किमान 5,300 ते 5,200 रुपये दर मिळाला असून सरासरी दर आपल्याला 5,750 रुपये राहिला आहे. ग्राहकांना मोठा ओढावा आणि मालदांडीकडे आपल्याला एक गुणवत्ता विभागाकडून आपल्याला पिकाला एक चांगली मागणी दिलेली आहे. आता मालदांडी ही एक पांढरी ज्वारी स्थिती सोलापूर जिल्ह्यामध्ये दुधनी आणि धाराशिव, तुळजापूर बाजार समितीमध्ये आपण ज्वारीला मोठी आवक नोंदवण्यात आलेली आहे. तुळजापूरमध्ये पांढऱ्या ज्वारीसाठी 4,100 रुपये दर मिळाला आहे आणि सरासरी 4,000 रुपये ते आसपास आपल्याला पाहायला मिळालं आहे. कोल्हापूर लक्ष्मीपुरीमध्ये मार्केट बघितलं असेल, 5,500 रुपयात पातळी गाठून असून आपल्याला त्या ठिकाणी 4,775 रुपये दर मिळाला आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रात चित्र काही वेगळे दिसले आहेत. मालेगाव आणि चाळीसगाव या ठिकाणी पांढऱ्या ज्वारीसाठी आपण तुलनेत कमी दर पाहायला मिळाले आहेत. म्हणजे 1,725 ते 3,116 रुपये दरम्यान व्यवहार झालेला आपल्याला दिसला आहे. त्या चाळीसगावमध्ये आपण 2,100 क्विंटलची आवक म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला 2,178 रुपये जाऊन आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. इतर बाजार समितीमध्ये कल आपल्याला मराठवाड्यात मुदखेड या ठिकाणी बघितलं असेल, त्यात ज्वारीला स्थिर आपल्याला 2,500 ते 4,500 रुपये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. बुलढाण्यामध्ये बघितले, जिल्ह्यातील देऊळ राजा शाळू ज्वारीसाठी 2,700 रुपयेपर्यंत दर मिळाला आहे. उस्मानी पराडासाठी आपण एक आवक कमी असली तरी पण आपल्याला मालदांडी या ज्वारीसाठी आपल्याला 4,000 रुपये दरात विकली गेली आहेत. दराच्या प्रकारच्या आपण प्रामुख्याने ज्वारीचे एक दरामध्ये मोठी तफावत असण्याची आपल्याला जाणवत आहे. पण गुणवत्ता हे एक कारण आणि मालदांडी यासाठी शाळू ज्वारीसाठी आपल्याला नेहमी किंवा संकरित ज्वारीसाठी जास्त भाव मिळतो. तसेच पाहिलं तर आपण बाजारपेठेमध्ये ग्राहकांना थेट मागणी जास्त असते. त्यामध्ये पुणे, कोल्हापूर आणि मुंबई या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांना चांगला परतोळा मिळत आहेत. आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा संदेश आहे की शेतकरी बांधवांनो, आपण ज्वारी विक्री करताना ती व्यवस्थित, स्वच्छ आणि यात वाळून आणावी. तसेच दर्जेदार मालांना व्यवहाराकडून आपल्याला मोठी बोली लागू शकते. तुमच्याकडे मालदांडी किंवा शाळू ज्वारी असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात बाजारात अंदाज घेऊनच ही फायदेशीर ठरू शकतं. तर अशाच प्रमाणे आपण ज्वारीचे पूर्ण बाजार दर बघितलेले आहेत. तर आपल्याला आपल्या भागातील किंवा आपल्या शहरातील ज्वारीचे दर
जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. भेटूयात अशा नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.